ज्या कंपन्यांनी यामध्ये स्वारस्य दाखवलं ते सर्व कंपनीचे प्रमुख, शेतकरी बांधव, भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आज आपण एका आगळ्या वेगळ्या अशा या समिटसाठी उपस्थित आहोत। म्हणजे ॲग्री व्हॅल्यू चेन पार्टनरशिप मीट मध्ये FPO आणि कृषी व्यवसाय संस्थांना एकत्र आणल्याबद्दल मी सगळ्यात आधी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्रा म्हणजे मित्र आपल्या सगळ्यांना जोडतो आणि ते जोडण्याचं काम आपली सगळी टीम परदेशी आणि सर्वजण करतात। कृषी विभाग आणि विलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन VSTF यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। त्याचबरोबर FPOज आणि संस्थांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो। आज त्यांनी सामंजस्य करारावर MOUजवर स्वाक्षरी केली आहे, त्यामुळे एक मोठी बाजारपेठ आज उपलब्ध या ठिकाणी होऊ शकते, होणार आहे आणि याचा फायदा सर्वसामान्य माणसाचं, सरकार आपण मगाशी म्हणालात की सर्वसामान्य शेतकऱ्याला नक्की होईल, नागरिकांना होईल। 2028 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन बनवण्यासाठी ब्ल्यूप्रिंट देखील आपण तयार करतोय आणि केलेली आहे। त्यामध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष श्री N चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल आपण नियुक्त केलेली आहे आणि या परिषदेमध्ये कृषी, उद्योग, सेवा क्षेत्रातील 21 नामवंत लोकांचा देखील सहभाग आहे, तज्ज्ञांचा। आणि कृषी क्षेत्रामध्ये 2.4 पट वाढ करण्यासाठी शेतकरी उत्पादक संस्था FPOज मजबूत करण्याची एक प्रमुख शिफारस या परिषदेने केली होती। आज शेतकरी मका, बाजरी, कापूस, कडधान्य, सोयाबीन, फळं, भाजीपाला अशी पिकं घेत आहेत। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून 42,000हून अधिक शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारे 59 FPOज या ॲग्री व्हॅल्यू चेन पार्टनरशिप मीटमध्ये उपस्थित आहेत। बरोबर आहे आपले परदेशीचे। आणि त्यामुळे मगाशी म्हणालो मी, शेतकऱ्यांसाठी हा फार महत्त्वाचा आजचा उपक्रम आहे। ज्या शेतकऱ्यांचा कृषी व्यवसाय संस्थांशी फारसा संपर्क नाही अशांचे प्रतिनिधित्व या FPO करतात आणि त्यांना एक रिप्रेझेंटेशन किंवा त्याची एक लीडरशिप म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही। त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम हे FPO करतात। आपल्या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं एक विजन आहे, स्वप्न आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण जेवढे काही प्रयत्न यासाठी केले पाहिजे ते प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून आज होत आहेत। याच अनुषंगाने आजच्या ॲग्री व्हॅल्यू चेन पार्टनरशिप मीटचं उद्दिष्ट FPOजला बाजारपेठ मिळवून देणं, मार्केटिंग, ब्रँडिंग आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत या करणं। यामध्ये आपल्याला मग ज्या इतर नामांकित कंपन्या आहेत त्यांची मदत पाहिजे आणि मग त्यांची मदत असल्याशिवाय हे काही सगळं शक्य होऊ शकत नाही। आणि म्हणूनच आज या ठिकाणी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड, ॲमेझॉन
फ्लिपकार्ट, कोका कोला, पेप्सिको, ONDC, जैन इरिगेशन, ETG ग्रुप, ADM इंडिया, मॅरिको, टाटा केमिकल्स, टाटा रॅलीज आणि अदानी, विल्मर या कृषी व्यवसाय संस्थांची उपस्थिती आहे. खरं म्हणजे आतापर्यंत आपण पाहत होतो, आता आम्ही 2-3 करार करून आलो तिकडे. ग्रीन हायड्रोजनमध्ये, स्टीलमध्ये, दावोसमध्ये जवळपास 3,53,000 कोटीचे $35 बिलियन आपण MOUs केले व उद्योग क्षेत्रामध्ये आपण केले. आज जर आपल्याला सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे जायचं असेल तर कृषी क्षेत्र देखील फार मोठं क्षेत्र आहे. भारत आपला शेतीप्रधान देश आहे आणि म्हणून या कृषीप्रधान देशामध्ये या शेतकऱ्याला देखील आपल्याला मेनस्ट्रीममध्ये आणायचं असेल तर नक्कीच अशा प्रकारचं मार्गदर्शन आणि अशा प्रकारचे जे आपण कंपनीचे MOU साईन या ठिकाणी झालेत त्यांची आवश्यकता किंवा त्यांचं सहकार्य आपल्याला अपेक्षित आहे. आणि म्हणून त्याचबरोबर वर्ल्ड बँक आहे, एशियन डेव्हलप बँक आहे, नाबार्ड आहे, नवकिसान फायनान्स लिमिटेड आहे, CDB आहे आणि IDBI बँक या वित्तीय संस्था देखील या ठिकाणी आपल्याला मदत करतील. FPOला अपेक्षित बाजारपेठ मिळण्यासाठी खरं म्हणजे एक क्रांतिकारक पाऊल हे अशा प्रकारचं ठरेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सने खुल्या ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मला प्रोत्साहन दिलं आहे. ही खरोखरच आपल्या सगळ्यांसाठी या विभागासाठी मोठी अचीवमेंट आहे, उत्साहवर्धक बाब आहे. आमच्या FPOद्वारे तूर, कापूस आणि फळं यासारख्या उत्पादनांवर ऑनलाईन ट्रेडिंगला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र FPO मित्रा आणि विलेज स्पेशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन सोबत ONDCC ही MOU करणार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय की जागतिक मार्केटमध्ये आज पाहिलं तर काही देश प्रदेशीजी आता डावोसमध्ये आम्ही गेलो होतो तर त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला फक्त फूड इंडस्ट्री, अन्न सुरक्षा पाहिजे मिडल ईस्टमध्ये आणि खूप वाव आहे. आणि म्हणून आपण पारंपरिक पद्धतीची शेती तर करतोच, परंतु पारंपरिक पद्धतीच्या शेतीबरोबर त्याला आधुनिकतेची जोड दिली तर नक्की नवीन ज्या काही सिस्टीम्स आहेत, नवीन ज्या काही पद्धती आहेत या आपल्याला अवलंबल्या तर नक्की शेतकऱ्याचं जे काही आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं जे डबल इन्कमचं जे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे हे जे काही घेतात, सन्मानाने घेतात. याचं कारण आपल्या देशाची अर्थव्यवस्था देखील आज पाहिली आपण तर इतर देशांची अर्थव्यवस्था थोडीशी कोलमडली असली तरीसुद्धा आपली अर्थव्यवस्था 10व्यावरून 5व्या क्रमांकावर आणण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलेलं आहे. आणि आणखी आपलं पुढचं स्वप्न आहे की 3ऱ्या क्रमांकावर आपण या ठिकाणी यायचं आहे. $5 ट्रिलियन इकॉनॉमी जी आहे ती एक मोठी गोल आहे, आपलं एक स्वप्न आहे. आणि आज आपण पाहतो की एक समाधान वाटतं की इतर जगभरामध्ये इतर जसं G20चं प्रेसिडेंटशिप आपल्याला मिळालं हे पण आपल्याला मोठी अचीवमेंट आहे. हा आपला गौरव आहे. आपल्या प्रत्येक राज्याचं ब्रँडिंग, शोकेसिंग, इन्फ्रास्ट्रक्चर दाखवण्याची संधी मिळाली आणि ती केवळ प्रधानमंत्री